नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे, ठाणे विभागाकरिता. तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे, तर ते ऑलमोस्ट झालेलं आहे. आज 11 तारीख आहे. 11 तारीख आहे तर 12 आणि 13 आता तुम्हाला मी दाखवेल की त्या 13 तारखेला मुलींचं जे डॉक्युमेंट होणार मुलांचं सॉरी. तर ते काय करेल की सगळ्या याचं म्हणजे मी सांगतो एक्झॅक्टली कुठे-कुठे आहे ते. तर मुलांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ते होणार आहे झालेलं आहे शहापूर, जव्हार, अलिबाग, रोहा आणि डहाणू इथे. तर मी इथं दाखवेल तुम्हाला याच्यानुसार आणि आत्ता जे याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आता इथं बघू शकता इथं ठाण्यासाठी जे मुलींचं संपणार आहे 15 तारखेला संपणार आहे. मुलांचं जे आहे ते 12 तारखेला शहापूरचं संपते. डहाणूसाठीचं 12 तारखेला संपत आहे. त्याच्यानंतर 13 तारखेला आय थिंक जव्हारचं आहे. त्याच्यानंतर 14 तारखेला 13 तारखेला परत याचं संपत आहे अलिबागचं. त्याच्यानंतर रोहाचंही संपेल 12 तारखेला. म्हणजे 13 तारखेला ॲव्हरेज 12 आणि 13 तारखेला काय की सगळ्यांचं संपत आहे मुलांच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत जे संपत आहे ते आहे 15 तारखेला. तर त्याच्यानंतर ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ना ते जे पात्र विद्यार्थी आहेत, तर त्यांचं ग्राउंड असणार आहे 80 मार्काचं म्हणजे रनिंग असणार. तर त्याच्या संदर्भात मी माहिती देण्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आलेला आहे. बट काही विद्यार्थ्यांना अजून डाऊट आहेत की फिटनेस सर्टिफिकेटबद्दल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट कोणते-कोणते घेऊन जायला लागेल, स्थळ कोणाकोणाला असेल, कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांनी कुठे-कुठे जायचं आहे, याची सगळ्यांची माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, प्रसिद्धी पत्रकानुसार जर पाहाल तुम्ही, प्रसिद्धी पत्रकानुसार पाहाल तर 80 मार्कांसाठी 80 मार्कांसाठी मुलांना 30 किलोमीटर सॉरी 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर धावायचं आहे आणि महिलांसाठी 25 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर धावायचं आहे. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता हे जे 8 तारखेचंच प्रसिद्धी पत्रक आहे. आता याच्यानुसार सांगेल मी, की हे तुम्हाला सांगणार नाही मी परत-परत रिपीट-रिपीट या गोष्टी. तुम्हाला सगळ्या ह्या माहिती आहेत. आता बघा, सगळे मुलं बघा लक्षात घ्या, की सगळे मुलं म्हणजे डहाणूचे असतील, त्याच्यानंतरनं जर बघा डहाणूचे असतील डहाणू आहे, शहापूर आहे, जव्हार आहे, अलिबाग आणि रोहा. हे सगळे जे मुलं आहेत ते त्यांचं सगळ्यांचं 16 तारखेपासून काय की हे होणार आहे, रनिंग होणार आहे. 16 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत. आता 26च्या पहिलेही संपू शकतं, बट त्यांनी काय केलं की तारीख दिली आहे. टोटल 11 दिवस यांचं रनिंग चालणार आहे. ट्रॅक 2 आहे. 2च ट्रॅक बनवले त्यांनी. ट्रॅक 1 जो आहे तो महिलांसाठी आहे. ट्रॅक 2 आहे तो पुरुषांसाठी असणार. हा शहापूर या वनरक्षकांना यांची जबाबदारी दिलेली आहे आणि शहापूर नजीकच्या समृद्धी महामार्ग एक समृद्धी महामार्गावरती काय आहे की तुम्ही पाहाल तर इथं एक ट्रॅक आहे समृद्धी महामार्गाचा न वापरलेला ट्रॅक इथं यूज नाही करत आहे. इथं ही रनिंग होणार आहे. तर सिमेंटचा ट्रॅक आहे लक्षात घ्या सिमेंटचा ट्रॅक आहे म्हणजे जो हायवे असतो त्याच्यावरती धावायचा आहे. आणि त्यांचं होणार 16 ते 22 16 ते 26 तारीख. मुलींच्या बाबतीत बघितलं तर सर्व मुलींचं 21 तारीख ते 26 तारखेला होणार आहे ट्रॅकवरती सगळ्या मुली कुठे होणार आहे बाळकुम साकेत पाईपलाईन रस्ता जो आहे मी एक व्हिडिओ मार्फत तुम्हाला माहिती दिली होती तर इथे होणार आहे आणि ठाणे हे वनरक्षक याची काय करणार की उपवनरक्षक याची जबाबदारी घेणार आहे ओके याची जबाबदारी काय करेल की घेतलेली आहे आता बघा हे तर तुम्हाला माहिती समजलेलं आहे त्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी आहेत ना, ह्या विभागासाठी स्वतःसाठी. आता तुम्ही ज्यावेळेस जाल इथे रनिंगसाठी, तर तुम्हाला काय करायला लागतात, की 2 गोष्टी द्यायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हा वचनपत्र घेऊन जायचं आहे. वचनपत्र घेऊन जायचं आहे. त्याच्यावरती काय करायचं आहे, इथं नाव लिहायचं आहे. तुमची एफ-ओ-जीनं तुमची ॲप्लिकेशन नंबर जे आहे, ते दाखवायचे आहेत. मी तुम्हाला दाखवतो, की तो नंबर कोणता आहे. आता कुठल्याही ठाण्याची लिस्ट काढेल मी. तर इथला जो नंबर आहे, हा एफ-ओ-जी वाला नंबर काय करायचा की तुम्ही तिथं लिहायचा आहे. एफ-ओ-जी नंबर इथं इथं ठिकाण लिहायचं आहे, इथं दिनांक लिहायचा आहे. हे एक वचनपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणजे याच्यात असं लिहिलेलं आहे, लक्षात घ्या याच्यात असं लिहिलेलं आहे, की मुलांसाठी 5 किलोमीटर आणि मुलींसाठी 3 किलोमीटर धावण्यात काही झालं, ओके, तर मी स्वतःला जबाबदार राहणार आहे. शासनाला याबाबत जबाबदार ठरणार नाही, अशी एक लेटर द्यायचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे हे आहे फिटनेस सर्टिफिकेट आहे. तर इथं काय करायचं तुमचा एक फोटो लावायचा आहे, रिसेंट फोटो लावायचा आहे. त्याच्यानंतर इथं उमेदवाराचा आयडी तोच एफ-ओ-जीचा आयडी लिहायचा आहे. उमेदवाराचं नाव जे तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर परत इथं उमेदवाराचं नाव लिहायचं आहे आणि इथं वैद्यकीय अधिकाऱ्याचं सही आणि शिक्का घेऊन यायचा इथं तारखेचं. तर हे जे पत्र असणार आहे, तर ते पत्र तुम्हाला कधीपर्यंत पाहिजे? बघा, मी एक-एक प्रश्नाची तुम्हाला सगळ्यांची उत्तरं देत आहे. तर हे जे पत्र आहे
ते तुम्हाला दाखवतो मी. 21 जानेवारी नंतरचं पाहिजे असं लिहिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी ती माहिती दिलेली आहे. इथे पत्राबद्दलही माहिती दिलेली आहे. काळजी करू नका. मी दाखवतो तुम्हाला. हं. तर हे 2 पत्र घेऊन जायचे आहे. कोणती जे वचनपत्र द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला हे द्यायचं आहे. काय म्हणतात ते? वचनपत्र आणि फिटनेस सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्याच्यानंतर ना वनरक्षक भरतीचे हॉल तिकीट किंवा ॲप्लिकेशन फॉर्मच्या आधारे ओळख पटवायची आहे असं सांगत आहेत. तर तुमच्याकडे हॉल तिकीट असेल किंवा ॲप्लिकेशन फॉर्म असेल तर चालेल किंवा नसेल तरी चालेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे काहीतरी प्रूफ असेल तर ते घेऊन दिलं तर चालेल. तुमचं ते होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला. त्याच्यानंतर RFID तुम्हाला देण्यात येतात. काय करतात की मुलांच्या चेस्टवरती एक हे दिलं असतं, नंबर दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये काय असतं की RFID दिलेलं असतं. आता हा काय करायला की 3 ठिकाणी लक्षात घ्या की एक स्टार्टिंगला, एक मध्ये आणि एक एंडला ते रीडर असतात. तर त्याच्या जवळूनच तुम्ही धावायचं आहे. शॉर्टकट वगैरे कुठून मारायचे शॉर्टकटला संबंधच नाही. पण त्याच्या जवळून हे केलं तर तुमचा टायमिंग काय होतं की प्रत्येक ठिकाणी 3 ठिकाणी तुमचा कॅल्क्युलेट केला जातो. ओके. हे गोष्टी होतात. त्याच्यानंतरनं बघा आता विद्यार्थ्यांना काही होऊ नये त्यासाठी म्हणजे वैद्यकीय पथक, कार्डियाक रुग्णवाहिका, पोलीस पथक, रॅपिड रेस्क्यू मोबाईल पथक, फिरते शौचालय याची सगळ्याची काय करायची की त्यांनी जबाबदारी घ्यायची आहे. सीसीटीव्ही तिथे लावणार आहेत. व्हिडिओ रेकॉर्डिंगही होणार आहे तिथे. त्याच्यानंतर घड्याळ लावणार आहेत विविध वेगवेगळ्या ठिकाणी, धावण्याच्या ठिकाणी. त्याच्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याने ते चित्रीकरणही होणार आहे. त्या गोष्टी होणार आहेत तिथे. ओके. आणि दररोजचा डेटा हा अशा स्वरूपात त्यांना लिहायचा आहे, जिथे विद्यार्थ्याची मार्क किती पडले. आता इथे बघा त्यांचा टायमिंग, स्टार्ट टायमिंग दिलेला आहे, एंड टायमिंग दिलेला आहे. त्याच्यानंतरनं मिनिट्समध्ये तुम्हाला टायमिंग आहे, सेकंदमध्ये आणि मिलिसेकंदमध्ये आणि तुम्हाला मार्क आउट ऑफ किती दिले आणि इथे तुमची सही घेतली जाते. ओके. त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगेल की या तारखेला फिटनेस सर्टिफिकेट जे आहे त्याची माहिती दिलेली आहे. ओके. हां, तर इथं असणार आहे. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की वनरक्षकच्या 460 पदांकरिता त्याच्यामध्ये बघाल की ठाणे जिल्ह्याचे अनुसूचित क्षेत्राचे 44 आहेत पदं. त्याच्यानंतरनं पालघरचे 150 आहेत आणि बिगर अनुसूचित क्षेत्र 266 पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच्यानंतरनं ही प्रक्रिया आहे आणि ओके. तर हे फिटनेस सर्टिफिकेटच्या बाबत तुला सांगत होतो, की जे फिटनेस सर्टिफिकेट आहे ते 20/1/2024च्या नंतरचे पाहिजे आहे तुम्हाला. 20/1/2 म्हणजे 20 फेब्रुवारी 2024च्या नंतरचं तुम्हाला फिजिकल फिटनेस पाहिजे असणार आहे, इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. म्हणजे 1 महिन्याचं नॉर्मली चालतं. असं होतं तर 1 महिन्याचा जर असेल, ज्या उमेदवाराने काढला असेल वेल एंड गुड आहे आणि ज्यांनी काढलं नसेल त्यांनी काय करा, की लवकरात लवकर काढून घ्या. कारण की ही जी टेस्ट असणार आहे ती असणार आहे तुम्हाला तारखा सांगितलेल्याच आहेत मी. मुलांच्या बाबतीत जर बघितलं तर आहे 16 ते 26 आणि मुलींच्या बाबतीत 21 ते 26 या काळात असणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.